मित्रांनो नमस्कार. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, काल आपण गेलो होतो ब्रह्मानायक बाळूमामांच्या सवंगड्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी. श्रीराम क्लिनिक शिरडोन डॉक्टर दादासाहेब विरकर कवठे महाकाळ तसेच आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मित्रांनो, गेल्या अमावस्येला ही वैद्यकीय तपासणी करायची होती, पण आमच्या काकांचं अचानक निधन झाल्यामुळं आम्ही ती वैद्यकीय तपासणी पुढे ढकलली. 12ही दिवसाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर 28 जून 2026 रोजी आम्ही सवंगड्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी निघालो आणि त्यावेळेला काही सवंगड्यांचीच वैद्यकीय तपासणी झाली. पुढील अजून उरलेल्या सवंगड्यांची वैद्यकीय तपासणी आपण अमावस्येला वगैरे करणार आहोत. त्यावेळेला एक फार हृदयद्रावक असा अनुभव आला. कालच तुम्ही व्हिडिओ बघितला, पहिला भाग बघितला त्या व्हिडिओचा. खरोखर बरकाळे आजींच्याकडं जेवढा वेळ आम्ही होतो ते प्रत्येक क्षण अजून आम्हाला जसेच्या तसे आठवतात. अगदी जसे तसे त्या क्षणाला आजीने काय काय बोललं, कसं आम्हाला तिथं वाटत होतं. जवळजवळ 1 तासभर आम्ही आईंशी बोलत बसलेलो. खरंच इतकं समाधान वाटलं. कामती मामांना आधी भेटलो आम्ही, त्यानंतर आईंच्याकडे गेलो, त्यानंतर खिलारे आजींच्याकडे गेलो, पांगिरेच्या फेगडे मामांच्याकडे गेलो. असं बऱ्याचशा सवंगड्यांच्या वैद्यकीय तपासणी त्या दिवशी झाल्या. पण काल जो व्हिडिओ अर्धा झाला होता तो आज पूर्ण पुढं घ्यायचा आहे मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजींनी डॉक्टर गरड यांची आठवण सांगितलेली आहे. ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आजींच्याकडे तपासणी करायला गेलो, म्हणजे आता आम्ही हे जवळजवळ 2-3 वर्ष आम्ही जातो आहे, पण पहिल्या वर्षी ज्यावेळेला आम्ही आजींच्याकडे तपासणी करायला गेलो, आम्ही पेन्शन तर सुरू केली होती. दर महिन्याला पेन्शन द्यायला मी जातच होतो, पण वैद्यकीय तपासणीसुद्धा तितकीच गरजेची आहे म्हणून मी वैद्यकीय तपासणी सुरू केली सर्व सवंगड्यांची. आणि बरकाळे आजींच्याकडे गेलो. डॉक्टर दादासाहेब विरकर त्यांना तपासत होते आणि तपासतानाच त्या म्हणू लागल्या, डॉक्टर गरड होते मामांच्या बकऱ्यामध्ये. आणि त्यावेळेला मामांची पूर्ण आठवण त्यांनी सांगितली आणि त्यावेळेला काय म्हणाल्या की डॉक्टर गरड यांच्याकडनं मी तपासून घेतलं होतं, त्यानंतर तुमच्याकडून पहिल्यांदा तपासून घेत आहे. आज त्या आजींचं वय 100 वर्ष, जवळपास 100 वर्ष आहे. आणि त्या म्हणतात काय, डॉक्टर गरडांच्याकडून मामांच्या काळी म्हणजे 1966च्या आधी सांगितलं त्यांनी, 1966च्या आधी तपासून घेतलं होतं त्यांनी डॉक्टर गरडांच्याकडनं आणि आत्ता त्या परत तपासून घेत आहेत. म्हणजे बघा किती वर्ष, इतकं वर्ष निरोगी शरीर, निरोगी काया, आणि ही फक्त मामांच्या आशीर्वादामुळेच मिळते, मामांच्या सेवेमुळेच मिळते. म्हणून मित्रांनो, तुम्हालासुद्धा मी सांगतोय, मामांची सेवा करा, निस्वार्थ सेवा करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, निस्वार्थ सेवा. आता लोक येतात काहीतरी स्वार्थापोटी येतात, काहीतरी तिथं पद मिळवायसाठी येतात, कुठं आत्मापरात पद मिळवायचं असते, कोणतरी चांगलं म्हणावं मला असते, पुढं व्हिडिओमध्ये करायचं असते, अशासाठी लोक बरेचसे येतात. मला बरेचसे अनुभव आहेत मित्रांनो, फार अनुभव आहेत लोकांचे, की लोक काय येतात, कुठल्या कारणासाठी येतात. खरोखर भक्तीसाठी आणि मामांची सेवा करण्यासाठी लोक येणारे फार कमी आहेत. आणि तसंच यायला पाहिजे मित्रांनो, फक्त भक्तीसाठी यायला पाहिजे, मामांची सेवा करण्यासाठी यायला पाहिजे, निस्वार्थ भावनेने यायला पाहिजे. एखादं पद मिळवण्यासाठी मला ट्रस्टमध्ये जायचं आहे, मला ह्याच्यामध्ये जायचं आहे, मला आदमापूरमध्ये मंदिरामध्ये कोणतरी ओळखीचं पाहिजे आहे, तिथं ओळख काढायची आहे, तिथला मार्ग मिळवायचा आहे, तिथं काहीतरी बिझनेस करायचा आहे, अशा नाना तऱ्हा काय सांगेल तेवढ्या तऱ्हा आहेत. पण निस्वार्थ भावनेनं येणारं ह्या आजींच्याकडे बघा, आजींनी अगदी निस्वार्थ भावनेनं सेवा केली, निस्वार्थ भावनेनं. म्हणजे कशी, 40व्या वर्षापर्यंत त्यांना मूल नव्हतं 40व्या वर्षापर्यंत. आणि 40व्या वर्षापर्यंत त्यांना गावातले सगळे लोक ओरडत होते, तू एवढे वर्ष देवाची सेवा करतेस आणि तुला काय दिलं देवानं, मामाची एवढी सेवा. त्यावेळेस देवरशी म्हणत होते मामांना, त्या देवरशाकडे सारखं जातेस, काय दिलं त्याने तुला. पण आजींनी त्यांची सेवा अजिबात सोडली नाही. आणि मला सांगायला त्यांनी स्वतःहून सांगितलं की बघ रे, म्हणाले, माझे शेवटच्या पाळीला मला मुलगा झाला म्हणाले. आजी म्हणाल्या मला शेवटच्या पाळीला मुलगा झाला. म्हणजे इतका वेळ वाट बघणं, इतकं वेळ पेशन्स ठेवणं, इतका वेळ निस्वार्थी भावनेनं सेवा करणं. तुम्ही जर निस्वार्थी भावनेनं तिथपर्यंत जाताय, पण ती गोष्ट मिळत नाही म्हटल्यावर तरी किमान थोडं मागं हटताय. तुम्ही लक्षात घ्या, मागं हटण्याचे एक मानवी स्वभाव आहे, पण तो सुद्धा नसणं. आणि म्हणूनच मित्रांनो,
1966च्या आधी तपासणी केलेली डॉक्टरांनी आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं ते 2023 साल असेल 2023ला आम्ही ती वैद्यकीय तपासणी केली. त्या आजी म्हणाल्या त्यावेळेला तपासलेलं त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तपासायला आलाय. आणि आत्तासुद्धा आम्ही बघितलं त्यांची तब्येत म्हणजे इतकं वर्ष निरोगी आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघायला आणि म्हणाल काय देवानं एवढं सगळं देवाची सेवा केली आणि काय अवस्था बघा असं म्हणाल, पण तसं काही नाही मित्रांनो. त्याने फार म्हणजे फार सुंदर आयुष्य जगलेले आहेत, सुंदर आयुष्य जगलेले आहेत. आणि आतासुद्धा फक्त त्यांच्या कमरेचा हाड मोडलेलं आहे एवढंच, बाकी त्या धडधाकट आहेत. काही ना काही अडचण नाही त्यांना सर्दी नाही, कानाचा काय त्रास नाही, डोळ्यांचा काय त्रास नाही, कुठला अवयव दुखतोय असं नाही, अपचन होतंय असं का नाही, काय नाही, निरोगी आहेत. फक्त चालायला येत नाही एवढंच. आणि आजीने आम्हाला डॉक्टर गरुडांची आठवण सांगितली ती तुम्ही आता ऐका. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांगला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना सूचना, निस्वार्थी भावनेने देवाकडे यायला शिका, निस्वार्थी भावनेने देवाकडे यायला शिका. आता बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, मला खटकलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण इथं काय बोलत नाही मी. आजींचा व्हिडिओ बघा. जय बाळूमामा. मध्ये ना तिकडे गावाकडे गेलतो. गावाकडेच होतो. आता आलोय, आज का रात्री आलोय. काय गोळ्या वगैरे काय देऊ देत काय? गोळ्या औषध देऊ दे. इकडे कवा गेल तसा कुठं? इस्लामपूरला गेल तसा काल रात्री गेलतो. गोळ्या वगैरे काय देऊ देत का डॉक्टर गोळ्या काय देऊ देत काय? गोळ्या देऊ देत काय? गोळ्या देऊ देत का तुम्हाला? गोळ्या देऊ का? औषध होय ते बघा ते लई दुकान आहे कशाने बसाय होई ना. मला जगवून घेतले असं म्हणून माझ्या मनाला सारखा विचार करतोय. मला खरंच तुम्ही बघू मला जगवून घेतलं. आम्ही काय निमित्त आहे? नाही तुम्ही नाही रडायचं नाही. रडू नका. रडायचं बंद करा. रडायचं नाही. कुठलंही केलीस बाबा तेच नाही रडायचं नाही. आणि हाय तो पण रडायचं नाही. रडायचं नाही. मस्त आनंदात जायचं, आनंदात जगायचं, आनंदात जगायचं. रडायचं नाही अजिबात. येईल काय सगळे आपलेच आहेत, तुमचेच आहे सगळे, दुसरं कोण नाही. हे आमचे, हे आपले सगळे आपलेच आहेत. काय काळजी करायची नाही. पोरं ते आहेत बरे, काय बरे शाळेला जाते शाळा. हिने गरुड डॉक्टर होता. आता ओळखलं. आला मी जेवणाची बुट्टी घेऊन बसलो होतो. भाकरी करून नेल त्या कुठला काय डबा ज्या किडे होते उठून. आणि जेवणाची बुट्टी, आंबाड्याची भाजी, भाकरी, सांडगा असा सुका करून बुट्टी भरून भाकरी करून घेऊन गेलो. डॉक्टर म्हणला मला सांडगा आणि भाकरी पाहिजे. म्हटलं त्या सांडा भाकरीचे डोळ्याले डॉक्टरला हसायला आले. आजी कशी म्हणते बघ म्हणाले. खरं आहे. मग तिथे बोलत बसला, तिथं बसेल तर त्याला कॅन्सर झाला. हो, कॅन्सर झालं त्याला. आणि त्याला औषध काय ते डॉक्टर आहे आणि ते आहेत म्हटलं देतील की औषध. मला काय कळतंय बरोबर आहे म्हणाले. बसला बोलत बसला.
जेवला आणि यायच्या वक्ताला एवढी थाटीतनं चटणी आणायला लावली. हम्म. एवढी थाटीतनं चटणी आणायला लावली. चटणी आणायला म्हणाले. चटणी घेऊन आले आणि त्यात मुठ्ठीभर म्हणाले. म्हटलं ती खायची म्हणा, हम्म. ही बी खायची म्हणाले. 2 मुठ्ठी खाल्ली. आमचं मालक काय म्हणाले, ती बायको खुर्च्यात आहे, डोंगरातलं आहे ते, हम्म. आणि ते खावा म्हणताना गप्पाच राहिलं. हम्म. डॉक्टर म्हटलं नाही, त्याचं वर्मन आहे, त्याने काय सांगितलं करायल्यात. होय म्हणा. खाली ताटीतली त्यांच्या पोटात चटणी. आता हे सोडत नाही म्हटलं. त्याच्यावर बरा बी झाला. हो झालं बरं. काय नाही त्याचं हे नाही झालं. कॅन्सर काय बरा झालता ते. होय. हम्म. आम्ही अशी पहिले या मेचकेच्या भागवाई आल्या, ह्या सगळ्या म्हाताऱ्या ते याच्या जेवण घेऊन हम्म. डॉक्टर आता काय देत असा, आता ह्यातलं काय जेवलं नाही सा. तुम्ही डॉक्टर लोक असलं काय खात्यात. नाही तसं काय नाही म्हणाले. त्यातले घेतली तिने वेगळी थाटीत भाकरी, ती भाजी सगळ्यांनी खाल्ली. सगळ्यांनी जेवण त्यातलं लई गमते माणसं. खा म्हणाले, तुम्ही खायला पाहिजे, मग आम्ही खाता. मी मरू म्हटलं, बरं गेलं डॉक्टर संगावीच घेऊन मला जाय नाही जगायला गेला म्हणाले. चेष्टा नाही करायची माझी कशाने. तो आलेलं हे कुमुच इकडे उपरीची ही सगळी आली की चेष्टा करतो. पहिलवान म्हणून होता ती हाय अजून येऊन भेटून गेला. लेकाला घेऊन गाडी घेऊन आला आणि मला वाटलं येऊन जा म्हटलं. माणसाला येऊन गेला, तुम्हाला सांगितलं येऊन भेटून गेला. अशी माणसं माझ्या शब्दाला मांडली बाबा. लेका लई थोरपणा किंवा चांगलं किंवा वाईट हे कोणाचं केस सगळे 1.5 महिना झालं. आता डॉक्टर आले तर काय तुम्हाला काय दुखतंय, काय काय गोळ्या काय देऊ काय सांगा. मला आणि ते सांगा मला. आता आणले तर गोळ्या, आता काय देऊ ते सांगा. मला जरा ताकद आहे, उठायला बसायला यावं. माझी ताकद आहे. देतो. आता जरा नेटका पण यायला का आणि ते पडल्यावर आणि लोळाला. आणि कुठं पडला का पडाय नाही त्यावेळेला पडलो त्यावेळेला. आणि अशी कशी सवड माझ्याकरता काढायला पाहिजे की हो, तुमच्याकरता सवय कुठं चिडू कशाच कशा दिवसाला